गुड मॉर्निंग। तर आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल पातोळ्या। तर त्यासाठी आपल्याला खोबरं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे आणि आपल्याला ह्याचं सारण बनवायचं आहे। तर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इलायची पावडरही घालायची आहे। आता हे मस्त हलवून घ्या। नंतर ना आपल्याला इकडे तांदळाचं पीठ लागणार आहे। त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलेला आहे, चवीपुरती थोडी साखर घालायची आहे आणि 1 चमचा तूप घालायचं आहे, जेणेकरून छान वास येतो तुपाचा स्टीम झाल्यानंतर। हे बॅटर आपल्याला जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टी नाही, या पद्धतीने आपल्याला ते बॅटर हवं। नंतर इकडे मी हळदीची पानं कट करून घेतलेली आहेत, जे आपल्याला भांड्यामध्ये वाफवायला बरं पडेल। इकडे जे आपलं बॅटर तयार होतं तांदळाचं, ते मी ह्या पानांना लावून घेत आहे। बॅटर छान असल्यामुळे व्यवस्थित लागलं पटकन। इकडे सारण मधोमध ठेवायचं आहे आणि हे फोल्ड करून घ्यायचं आहे। या पद्धतीनं अशाच सगळ्या पातोळ्या तुम्ही रेडी करून घेऊ शकता। आता इकडे मी हे स्टीम करायला ठेवत आहे। आता एक एक करून माझ्या सगळ्या पातोळ्यांना मी पीठ लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि आता हे सगळं स्टीम करायला ठेवत आहे। तर आपल्याला हे एक 20 ते 25 मिनटं छान स्टीम करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते हळदीचा मस्त वास येतो। बघा पिवळसर कसं वरून दिसत आहे आणि छान स्टीम झालेलं आहे। वरून पानं निघत आहेत आपली आणि सगळ्या घरातून खूप छान असा वास सुटलेला होता आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावरती छान छान अशा रेषासुद्धा आलेल्या आहेत त्या पानांच्या आणि खायलासुद्धा खूप छान होत्या मस्त। तुम्ही नक्की करून बघा। गोव्याची स्पेशल डिश पातोळी तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।